मालिकांची दुनिया चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता कला काकांच्या श्राद्धासाठी घरी आलेली असते. परंतु काकांच्या सगळ्या आठवणी तिला आठवत असतात. त्याबद्दलच ती बोलत असते की खरंच इतका वर्षापासून ही गोष्ट मी विसरू शकले नाही आणि जेव्हा केव्हा ते भेटतील तेव्हा मात्र मी त्यांना सोडणार नाही. तर तिचे बाबा तिला समजवतात सोडून टाक विषय, परंतु ती ऐकत नाही. त्यावर बाबा म्हणतात आता मला मिसळीच्या स्टॉलवर निघायला हवं, असं म्हणून ते तिथून जातात. दुसरीकडे काजल समोर संगीताला काही बोलता येत नाही म्हणून ती म्हणते तू जरा जाऊन तो प्रसाद ठेवून येतेस का, आणि असं म्हणून ती काजलला तिथून बाहेर पाठवते. इकडे मात्र आता संगीता कलाला समजवण्याचा प्रयत्न करते की कला बाळा असं वागू नये ग, त्यांच्याशी जरा नीट वागावं, नीट बोलावं. मी ऐकते ना की तू कसं वागत असते, कसं बोलत असते. आत्ता पण ते तुला एवढं सोडायला आले, कामावर जात होता ना तो माणूस, तरी पण तुला सोडायला आला ना. असं वागायचं नाही. तेव्हा कला म्हणते आई, तुला नेहमी मीच चुकीची वाटते का गं? तू फक्त एकच बाजू बघते आहे. तुला माहिती नाही तो अद्वैत कसा आहे ते. तेव्हा ती म्हणते, "हो मला मान्य आहे ते पण चुकले असतील, पण इथं जशी तू तुझ्या बहिणींना सांभाळून घ्यायची ना, तसंच तिथं तू त्यांनाही सांभाळून घे ना." तर तेव्हा मात्र कला म्हणू लागते, की "तुला फक्त त्याचीच बाजू सांगता येते आणि त्यानंतर तुला माहीत नाही तो खरा कसा आहे." आणि घडलेला सगळा प्रकार ती संगीताला सांगू लागते, की मंगळागौरीपासून तो माझ्याशी असा वागतो आहे आणि हे सगळं मला त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमुळं कळालं आणि हे मला सहन झालं नाही, त्यामुळेच मी घर सोडून निघून गेले होते. हे मात्र सगळं संगीताला ती सांगू लागते आणि संगीताला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. तरीसुद्धा संगीता तिला सांगू लागते, "हरकत नाही, पण आता तू जरा व्यवस्थितच वाग त्यांच्याशी आणि आपण थोडंसं समजून घ्यायचं असतं गं," असं ती तिला शिकवत असते. दुसरीकडे श्रीकांत सरोजला म्हणतो, "वहिनी यामध्ये बघा ना, यामध्ये नंबर थोडे कमी वाटत आहे." तेव्हा सरोज म्हणते, "मलाही नीट काही कल्पना नाही. अद्वैतला माहीत असेल, मी बोलावते त्याला." तेवढ्यात तिथे बसलेली नैना म्हणते, की "नाही, अद्वैत घरामध्ये नाहीये." म्हणजे कला आणि अद्वैत माझ्या काकांचं श्राद्ध आहे ना, तिथे गेलेले आहे. तर तेव्हा ती म्हणते, "म्हणजे?" तर तेव्हा आता पुढे नैना सांगू लागते, "म्हणजे खऱ्यांच्या घरी गेलेली आहे." तर लगेच श्रीकांत काका म्हणतात, "मग तू काय करते आहे इथे?" तेव्हा ती म्हणते, "उठसूट माहेरी जायला मी काही कला थोडी आहे. मी नाही गेले तिथे आणि बराच उशीर झाला ना, त्यामुळे मला असं वाटतंय ते दोघं जण जेवूनच येतील श्राद्धाचं." असं मात्र ती आता सरोजला सुनावते. इकडे मात्र दोघांनाही तिचं म्हणणं पटत नसतं, परंतु आता ती बोलतच असते. त्यानंतर म्हणते, "काय माहिती अद्वैतला काय झालं आहे? एवढं काय बायकोच्या मागे-पुढे करतो, त्यालाच माहिती." असं म्हणून आता ती म्हणते, "जरा मी आलेच बरं का." आणि तिथून उठून निघून जाते. इकडे मात्र सरोजला प्रचंड राग आलेला असतो, परंतु रोहिणीने तिला सांगितलेलं असतं, की "तू नैनाला सपोर्ट कर, तरच तुला कलाला खाली पाडता येईल." म्हणून ती शांत बसते. इकडे आता कला आईला सांगत असते, की "आई खरंच तुला माहिती नाहीये, की हे काय सगळं चाललेलं आहे. तू त्याला एवढं जे काही समजते ना, की तो खूप साधा माणूस आहे, तसं काही नाहीये." असं म्हणून ती संगीताला सगळं काही सांगू लागते. संगीता तरीही तिला सांगते, की "बाळा हे बघ तुझे आणि माझे वडिलांचे जे काही आमचा संसार आहे, तो आत्ता इथपर्यंत कसा आला आहे, कारण की आम्ही दोघं एकमेकांना समजून घेतो. त्यांनाही माझ्या काही गोष्टी पटत नाही, मलाही पटत नाही. परंतु समजून घ्यावं लागतं तरच संसार टिकतो." त्यावर कला म्हणते, "आई मला तुझं म्हणणं पटत नाही गं. त्यासाठी काय मी माझी घुसमट करून घेऊ का? आणि पुढे या नात्याचं काय आहे? खरं काही भविष्य आहे का? त्यामुळे मला नाही जमणार त्याच्याबरोबर सगळं समजुतीने घ्यायला." असं म्हणून आता ती म्हणते, "आई आता मी निघते, काळजी घे." असं म्हणून ती तिथून निघून जाते. कला गेल्यावर मात्र आता संगीताच्या डोक्यामध्ये तेच सगळे विचार सुरू असतात आणि आता कलाचं बोलणं मात्र तिच्या डोक्यामध्ये अगदीच फिट्ट बसलेलं असतं, की कलाच्या संसारामध्ये खूप मोठं वादळ आलेलं आहे. दुसरीकडे कला घरी पोहोचल्यावर संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू असते. तेवढ्यात मात्र तिथे नैना येते आणि रजनीला म्हणते, "रजनी मामी, चला मी पण आली आहे. आता काय करू सांगा?" तर तेव्हा रजनीला तिला बघून आनंद होतो. पण ती म्हणते, "अगं तू का आली आहेस? म्हणजे एक तर तुझी अशी अवस्था आणि त्यात तुला फार कामाची सवय पण नाही." त्यात ती म्हणते, "हो, पण तरी पण मी आजपासून काम करणार आहे."
तर मात्र तिला आनंद होतो. ती म्हणते, "ठीक आहे, पण तुला झेपेल तेवढंच कर हं." तर त्यावर नयना होकार देते. इकडे मात्र ती म्हणते, "तुम्ही ताकाची कढी करता आहे का?" तर रजनी म्हणते, "हो, अगं घरात सगळ्यांना आवडते ना." तर तेव्हा ती म्हणते, की "मामी मी करते द्या ताकाची कढी." असं म्हणून नयना कढी करू लागते. इकडे मात्र सगळेजण आपापली कामं करत असतात. तेवढ्यात कला नयनापुढे विषय काढते, की "ताई तू का नाही आली आज तिकडे? आई तुझी खूप आठवण काढत होती." त्यामुळे आता नयनाला पुन्हा कलाचा राग येतो. पुन्हा आता कला तोच विषय काढते, की "आई सतत म्हणत होती, की नयनी का नाही आली, का नाही आली? पण मीच तिला म्हटलं ताईची थोडी तब्येत ठीक नाही म्हणून ती नाही आली." तर त्यावर आता नयना चिडते आणि ती म्हणते, "झालं का तुझं पुन्हा ते सुरू? आता हातामधलं काम करून घेऊया का? आत्ता काय मला त्या विषयावर बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही." असं म्हणून ती तिला शांत बसवते. इकडे खरेंच्या घरी संगीताच्या मनामध्ये मात्र तोच विचार सुरू असतो, की अद्वैत किती चांगलं वागत होता आपल्या मुलीशी, पण तो खरा तसा नाहीच हे तिला विश्वास ठेवणं जरा जड जातं. त्यानंतर ती पुढे म्हणते, "खरं तर मुलीलाही दोष देऊन काही फायदा नाही, कारण की हे सगळं जे काही झालं आहे ते माझ्यामुळेच झालं आहे आणि असं खोटं नातं किती दिवस टिकणार आहे बरं?" असं म्हणून ती स्वतःलाच दोष देऊ लागते आणि आपल्या मुलीच्या संसारामागे आपल्यामुळे सगळं काही हे होत आहे असं ती स्वतःला दोष देते. इकडे मात्र सगळेजण जेवत असतात, परंतु कलाच्या वडिलांचं आणि काजलचं लक्ष जातं, की ती जेवत नाही म्हणून काजल तिला म्हणते, "तू जेव ना, जेवत काय ना नाही." तेव्हा ती म्हणते, "नाही तुम्ही जेवा, मला काही भूक नाही." असं म्हणून ती जेवणाच्या ताटाच्या पाया पडते आणि तिथून उठून जाते. हे मात्र आता त्या दोघांनाही पटत नाही, परंतु काजलचे वडील म्हणू लागतात, की "काय गं, तुझं काय तुझ्या आईबरोबर भांडण वगैरे झालं की काय?" तर काजल म्हणते, "नाही हो, अजिबात नाही. आणि उलट ती तर केव्हापासून अशी शांत-शांतच आहे. काय माहीत काय झालं आहे तिला?" असं ती तिच्या वडिलांना उत्तर देते. तेव्हा तिचे वडील म्हणतात, "तू जेव, थांब मी बघतो." असं म्हणून ते आता संगीताच्या पाठीमागे जातात. इकडे मात्र संगीता किचनजवळ येऊन सुद्धा त्याच विचारामध्ये गुंतलेली असते. तेव्हा तिला पुन्हा ते विचारू लागतात, की "काय झालं आहे? बोल तरी." तेव्हा ती काहीही सांगत नाही आणि कलाचे वडील मात्र म्हणतात, की "अगं मन मोकळं केलं तर जरा तुला बरं वाटेल आणि चल जेवून घे." परंतु ती त्यांचाही हात झटकते. "तुम्ही जेव्हा सांगितलं ना मला भूक नाही." असं म्हणून ती वैतागते. आता मात्र त्यांच्याकडेही काही पर्याय नसतो. त्यांनी सगळ्या प्रकारे तिची समजूत काढलेली असते, परंतु ती काही ऐकून घ्यायला तयार नसते. म्हणून नाईलाजाने आता ते सुद्धा तिथून जेवायला निघून जातात. दुसरीकडे मात्र आता चांदेकरांच्या घरी जेवणाची तयारी झालेली असते आणि सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात अद्वैत पहिला घास खातो आणि नेहमीप्रमाणे त्याला भाजी प्रचंड तिखट लागते. त्यामुळे आता तो मनाशी ठरवतो, की मी आता काही बोलणार नाही, पण आता या खरेचं कसं पितळ उघडं करतो तेच बघा. आणि असं म्हणून तो म्हणतो, की "तुम्हाला माहीत आहे का आजोबा, त्या दिवशी मी उपमा तिखट खाल्ला होता." आणि तो खरेला म्हणतो, की "काय गं खरे, तू मुद्दामून माझ्या ताटात तिखट वाढते आहेस का? कारण त्या दिवशी पण मलाच तिखट लागलं आणि आजही मलाच तिखट लागतं आहे." असं म्हणून तो बोलू लागतो. तर तेवढ्यात मात्र आजोबांना तो म्हणतो, "आजोबा मला शंका आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या प्लेटमधली थोडीशी भाजी खाऊन बघा." आणि आता आजोबा त्याला म्हणतात, "असं का करेल ती? आणि यात शंका घेण्यासारखं काय आहे?" तर उलट आजोबांनी त्याला ओरडल्यामुळे सरोजही आजोबांकडे रागाने बघू लागते. पण आता शंका घेतली असते म्हणून आता आजोबांकडेही नाईलाज असतो आणि आजोबासुद्धा आता अद्वैतच्या म्हणण्यानुसार त्याला ओरडतात, पण त्याचं म्हणणं ऐकावं म्हणून त्याच्या प्लेटमधली थोडीशी भाजी आजोबा खाऊन बघतात. ती भाजी खाल्ल्यावर मात्र आता आजोबांनाही ती भाजी तिखट लागते. तेव्हा मात्र ते कलाला म्हणतात, की "कला, खरंच आज भाजी तिखट झाली आहे बरं का." तर कला मात्र माफी मागू लागते आणि तेवढ्यात आबा म्हणतात, "त्या वनिताला सांग जरा गुळाचा खडा आणायला." तर तेव्हा कला सांगते आणि वनिता किचनमधनं जाऊन गुळाचा खडा घेऊन येते. त्यानंतर मात्र आता इकडे नाही ना, सतत बोलू लागते कलाला, "काय गं तुझं काही लक्षच नसतं. तू माहेरी पण असं करते. तुझा काही मूड चांगला नसला की सगळ्यांची तू जेवणाची वाटच लावून टाकते." तर मात्र आता पुन्हा आजोबा कलाला पाठीशी घालता हे बघून मात्र नयना प्रचंड मनाशी चिडते, की काय आहे यांचं, किती काय झालं तरीसुद्धा मात्र हे कलालाच पाठीशी घालतात. इकडे मात्र आता आजोबांनी गुळाचा खडा खाल्ल्यानंतर आजोबा म्हणतात, की "आता तुम्ही कोणी भाजी खाल्ली आहे का ताटातली? मी सुद्धा अजून माझ्या ताटातली खाल्ली नाही आणि सरोज तू पण तुझ्या ताटातली खाल्ली नाही ना, तर ती आधी खाऊन बघ आणि मग आपण बघूया काय आहे
त्यानंतर आजोबा त्यांच्या ताटातली भाजी खाऊन बघतात, तेव्हा मात्र आजोबांना त्यांच्या ताटातली ही भाजी तिखट लागते. मग मात्र आता लक्षात येतं की कलाने खरंच भाजी तिखट केली आहे आणि त्यावर आता कला अद्वैतला सगळ्यांसमोर ऐकवते की कळलं आता तुला, मी काही मुद्दामून तुझ्या ताटामध्ये तिखट वाढले नाही. आज खरंच चुकून माझ्याकडनं भाजी तिखट झाली आहे. पण खरं तर मी बेताने तिखट घातलं होतं, पण माहीत नाही असं का झालं. तर इकडे मात्र आता सरोजही चिडते आणि कलाला वाटेल तसं बोलू लागते. तरीसुद्धा आबा सांगतात की एवढं काही नाहीये. खरं तर वयामुळे आणि तब्येतीमुळे आपण तिखट खाणं कमी केलं आहे, पण आपण कोल्हापूरकर आहोत आणि तिखट खाणं हे आपल्या रक्तात आहे. काय रे अद्वैत, झणझणीत मिसळ खाणं विसरलास का तू? आणि एक दिवस तिखट खाल्ल्याने काही होत नाही असं म्हणून ते सगळ्यांना तिखट खायला लावतात. इकडे मात्र नयना कलाच्या विरोधात तिथे सगळ्यांशी बोलत असते की तू नेहमी असंच करते आणि त्याचा फायदा घेऊन रोहिणी लगेच म्हणते, बापरे खरंच किती तिखट जेवण केलं आहे. तेव्हा कला त्यांचीही माफी मागू लागते. मी आणते लगेच भाजी दुरुस्त करून असं म्हणते, पण आजोबा म्हणतात, हरकत नाही, एखाद दिवशी होतं असं, तू पण माणूसच आहे, मशीन नाही, होऊ शकतं असं. असं म्हणून आता आजोबा सगळ्यांना ताटात वाढलेलं तेच जेवायला लावतात आणि त्यामुळे आता नयनाच्या प्लॅनचा सगळा पोपट होतो आणि ती मनाशी म्हणते, काही झालं तरी आबा ह्या कलाला पाठीशी घालतात आणि या अद्वैतला पण काय झालंय काय माहिती, एवढं का त्या कलाशी चांगला वागायला लागला आहे तेच कळत नाही. असं म्हणून मात्र आता नयना आणि रोहिणीचा पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप होतो आणि आजोबा पुन्हा एकदा कलाची बाजू घेऊन अद्वैतला ऐकवतात. पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कला आणि अद्वैत जेवणाच्या गोष्टीवरनं भांडत असतात, तेव्हा मात्र कला त्याला म्हणते की मी तुझ्यावरचा बदला घेण्यासाठी सगळ्यांना का त्रास देऊ, सगळ्यांच्या भाजीत कशाला मी तिखट वाढेल, आणि असंही मला आज तुझ्याशी बोलायचं मूड नाही असं म्हणून ती झोपायला निघून जाते. पण मात्र तिला खूपच अस्वस्थ वाटत असतं की देवा, खूप अस्वस्थ वाटतं आहे, काय होतं आहे नक्की, तू तरी सांग, मला खूप भीती वाटते आहे, सगळं ठीक असेल ना. इकडे मात्र संगीता सगळा दोष स्वतःला देते. त्यामुळे आता आपण जगून काही फायदा नाही, आपल्याला शिक्षा भेटलीच पाहिजे म्हणून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेते आणि काडी पेटवणारच असते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.